सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहोत आपल्या नवीन राईडसाठी. तर आज आपण चाललो आहोत प्रतिशिर्डी या ठिकाणी, जे मावळ तालुक्यातील शिरगावमध्ये स्थित आहे. तर चला मित्रांनो, आता आपली भ्रमंती स्टार्ट करूया. प्रतिशिर्डी साई मंदिर सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत उघडे असते. ते दिवसभर दर्शनासाठी खुले असते. जर तुम्ही हायवेने जात असाल तर तळेगाव टोल प्लाझानंतर सोमाटणेकडे जाणारा मार्ग घ्या आणि NH4ला चढा. पण NH4वर जाऊ नका. NH4च्या ठीक आधी उजवीकडे वळा. तिथे तुम्हाला दिशादर्शक फलक दिसेल. मंदिराजवळ पार्किंगची सोय आहे. तर मित्रांनो, माझ्यापासून प्रतिशिर्डी हे जवळजवळ 11 ते 12 किलोमीटर आहे. तर मला ओल्ड पुणे मुंबई हायवेपासून जायची गरज नाही आहे. मी मारुंजीमधून सरळ राईट टर्न घेऊन मला लागतो तो रोड. आता आपल्याला इथून राईट घ्यायचा आहे. तो इथून डावीकडे गेलं तर कासारचा डॅम लागतं. तर तुम्हाला कासारचा डॅम पण दाखवेल. पण सध्या त्याला आपण राईट टर्न घेऊन प्रतिशिर्डीला जाऊया. तुम्ही मारुंजी मार्गे जर प्रतिशिर्डीला जात असाल तर तुम्हाला एक आपलं दारुंब्रे असं गाव दिसतं. तर या गावाचं नाव आहे दारुंब्रे. ठीक आहे. तर मॅप नसेल लावला तर तुम्ही हे गाव बघू शकता आणि हा बोट पाहून तुम्हाला सरळ पुढे जायचं आहे. तर आपलं डेस्टिनेशन आहे इथून 3 किलोमीटर आहे. जर तुम्ही हायवेने येणार असाल तर तुम्हाला असं यावं लागेल. तर तुम्हाला हे गाव नाही लागणार. तर मित्रांनो, तुम्ही हे पाहू शकता की इथं बोर्ड लागला आहे शिरगाव, गोडुंबरे आणि साळुंबरे. तर आपल्याला इथून सरळ पुढे शिरगावला जायचं आहे. मी तुम्हाला हा रोड का सांगतो आहे, कारण की हा रोड खूप लोकांना माहीत नसेल. कारण की मी हिंजवडी मार्गे मारुंजीमधून येतो आहे. मोस्टली सगळे लोक हे हायवेवरून येतात, त्याच्यामुळं हा रोड तुम्हाला माहीत नाही. परंतु हा पण एक शॉर्टकट आहे. जर कोणी मारुंजीमध्ये किंवा हिंजवडीमध्ये कोणी असाल बाहेरून राहणारे तर तुम्ही ह्या मार्गे पण येऊ शकता. तर आता आपण शिरगावला जाऊया. अशा तऱ्हेने आपण पोचलो आहोत प्रतिशिर्डीला. हे बघा, पाहू शकता साईबाबा संस्थान. हेच आहे आपलं प्रतिशिर्डी. आपण पार्किंग पाहूया कुठे करू शकतो. मंदिराच्या डाव्या साईडलाच आपल्याला गाडी पार्क करण्याची सोय आहे आणि तसेच उजव्या साईडला आपले चपला ठेवण्याची सोय आहे. तर चपला ठेवण्यासाठी तुम्हाला 10 रुपये असे द्यावे लागतात. आता आपण पोचलो प्रतिशिर्डीला. हा आपला बोर्ड आहे आणि मला जवळजवळ एक 15 ते 20 मिनिट लागले, कारण की माझ्या लोकेशनपासून हे 12 किलोमीटर अंतर होतं आणि शॉर्टकटने आलो, त्याच्यामुळे मला खूप कमी वेळ लागला. तर तुम्ही हे पाहू शकता. आत्ता तरी 9 वाजलेत, तर त्याच्यामुळे हे शॉप वगैरे सगळे
आत्ता बंद आहेत, पण जेव्हा तुम्ही जर लेट असाल तुम्हाला सगळे शॉप्स हे ओपन दिसतील. तर तुम्हाला प्रसाद वगैरे घेण्यासाठी पण शॉप्स ओपन आहेत आणि हॉटेल पण आहे जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आता आपण मंदिरमध्ये प्रवेश केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता की हा इतका मोठा असा सारा एंट्रन्स आहे. तर तिथं विनायक मंदिर पण आहे आणि हा भव्य असं मोठं मंदिर पण आपण पाहायला भेटतं. आणि तर आज गर्दी खूपच कमी आहे, म्हणजे गर्दी नसल्यात जमा आहे. तर आज पूर्ण एंट्रन्स आपल्याला मोठा दिसतो आहे आणि हे हुबेहूब आपलं जे शिर्डीचं साईबाबाचं मंदिर आहे सेम टू सेम तसं बनवलं आहे. हे रिप्लिका आहे त्या मंदिराचं इथं. तर तुम्हाला एक ना एक गोष्ट ही तुम्हाला रिप्लिकाच वाटेल इथे. तर चला मित्रांनो. शिर्डीप्रमाणेच साई मंदिरच्या गुरुस्थानात देखील एक कडुनिंबाचे झाड आहे. येथील साई मंदिर शिर्डीप्रमाणेच मोठे भव्य आहे. मंदिराच्या समोरच एक विशाल सभागृह आहे. सभागृहातील भिंतीवर साई भक्तांचे फोटो देखील आहेत. ही मूर्ती शिर्डीतील मूळ मूर्तीप्रमाणेच असून संगमरवरात साकारलेली आहे. या परिसरात बाबांचे द्वारकामाही देखील आहे, जिथे बाबांची धून सतत पेटती असते. इथून आपल्याला मुखदर्शन पण घेता येते. सभागृहाच्या पुढील गाभाऱ्यात संगमरवरी चौताऱ्यावर साईबाबांची सोन्याने सजवलेल्या सिंहासनाधिष्ठित मूर्ती आहे. साईबाबांचं दर्शन घेऊन झाल्यावरती आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला हे हनुमान मंदिर आणि गणपती बाप्पांचं मंदिर पाहायला भेटतं. शनिदेवाचा मूर्ती आहे. हे अन्नछत्र राजवाडा. सो इथं आपल्याला कुपन पण घ्यावं लागतं बहुतेक. हां, कुपनशिवाय आतमध्ये प्रवेश करू नये सांगितलं यांनी. तर 12:30 ते 3:30 आणि सायंकाळी 6:30 ते 9:30 या दरम्यान आपल्याला इथे महाप्रसादाची सुविधा भेटते. आणि हनुमानाचं दर्शन घेऊन झाल्यावरती आता आपण देवाचं दर्शन घ्यायला. चला. तर हे साईबाबांचं छोटंसं मंदिर आहे, जे तुम्ही बघू शकता. आतमध्ये आपलं कडुनिंबाचं मोठं झाड आहे आणि त्याच्याच बॅक साईडला त्यांनी एक मंदिर बनवलं आहे. हे पण खूप छान मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. कारण की इथला जो परिसर आहे झाडाखाली असल्यामुळे खूप शांत असं फील होतं की तुम्ही इथे येऊन 10-15 मिनिट जरी बसले तरी तुमची पूर्णपणे दिवसाची थकान आहे ती सगळी निघून जाते. कसे आहेत
नंबरला पॅक आहे ऑनलाईन आहे ना द्या ना एक द्या. तर आता आपण तुपातले लाडू हा प्रसाद घेतोय. 100 रुपयाची प्राईस आहे इथे. मित्रांनो अशा प्रकारे आपलं साईबाबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर ही होती आमची छोटीशी राईड. तर जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास काळजी घ्या.